आता आम्ही सगळीजण तुळजापूरला निघालो आहोत. मग तिकडे कसं कसं दर्शन होणार, कसं काय आम्ही काय काय बघू तसं मी तुम्हाला दाखवते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आम्ही आतमध्ये दर्शनाला आलो. नावाचा एक ब्राह्मण साधू राहत होता. तर त्याची पत्नी अनुभूती खूप देखणी आणि सुंदर होती. ब्राह्मण कर्दम हा वारला आणि अनुभूती तिने सती जाण्याचा निर्णय घेतला. पण ती गरोदर असताना तिने निर्णय बदली केला की मी सती नाही जाणार. मग तिने काय केलं, मंदाकिनीच्या नदीवरती ती तप करायला लागली. तेव्हा कुकर्म राजा तिथे आला आणि अनुभूतीला बघितलं. तर कुकर्म राजाला ती अनुभूती खूप आवडली, कारण ती देखणी आणि सुंदर पण होती. त्याच्यानंतर तो कुकर्म राजाला अनुभूतीबरोबर दुष्कर्म करायला लागला. मग अनुभूतीने देवी आईला हाक मारली आणि सगळं काही सांगितलं. तिने अवतार घेतला आणि कुकर्म राजा हा महिषासूर राक्षसमध्ये रूपांतर झालं त्याचं. त्याच्यानंतर शेवटी आईने त्याचा वध केला, महिषासूर राक्षसाचा वध केला. भारती महाराजांचा मठ आहे हा.
देवीचं माहेरघर म्हटलं जातं. रोज सकाळी आरतीच्या अगोदर पुजारी देवीला बोलवतात. रोज रात्री देवी सारीपाट खेळायला येते. सारीपाट रात्री व्यवस्थित लावला तर सकाळी विस्कटलेला दिसतो. छान झालं, व्यवस्थित ना. लवकर आम्ही लवकर आलो देवळामध्ये सकाळी 5 वाजता. त्याच्यामुळे काय गर्दी जास्त काय भेटली नाही आणि सगळीकडे दर्शन छान झालं. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.